ट्विन्स आहेत आपले. हां, स्टिचेस करून टाकू आपण. तुम्ही NIPT करणार आहात का? म्हणजे NIPT हा चॉईस आपल्यावर असतो. बेबीमध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे का बघण्यासाठी आपण तिच्या ब्लड आपण घेतो, कारण 12 आठवडे झाले, साधारण 10 आठवड्यापासूनच बाळाचं रक्त तिच्या रक्तात मिसळलेलं असतं. मग तिचं रक्त काढून आपण सेल फ्री DNA बाजूला घेतो आणि त्याच्यावर बेबीमध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे का हे डायरेक्ट बेबीचे जीन तपासून बघतो. त्याच्यात जर रिपोर्ट छान असेल तर मग आपण स्टिच त्याच्यानंतर घालू. पण हा प्रत्येकाचा चॉईस असतो. कोणी म्हणतं आम्हाला हे करायचं नाही आहे, तर मग आपण आधीच टाका घालून टाकतो. तुम्हाला जर ते नसेल करायचं ब्लड टेस्ट तर मग स्टिच लवकर करून टाकू आपण. कारण जनरली कसं असतं, इतक्या सगळ्या आपल्यावर प्रोसिजर झालेल्या आहेत, त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीत दोन सैल असू शकतं, म्हणून शक्यतो प्रिकॉशन म्हणून आपण हे करतो. बाकी हे सगळं औषध तुम्हाला बदलून दिलेलं आहे, ते घ्या. NIPT करून टाका. रोज मोड आलेली कडधान्य, पालेभाजी, दुधाचे पदार्थ, सगळी फळं, ड्रायफ्रूट चालतात. पण छान, हा इम्पॉर्टंट लँडमार्क होता, चांगलं चाललं आहे. त्याच्यानंतरचा रिपोर्ट आल्यानंतर ही NIPTची टेस्ट आहे. बघ करायची आहे का.